पाहिजे किंवा ज्या मार्गाने मागितलं पाहिजे तिथं जात नाही साहेब. तुम्ही. कोर्टात जाण्यासाठी माझ्याकडे त्यांचा पत्र पाहिजे की येस किंवा नो. त्यांनी नाही दिलं तरी चालेल साहेब. मुख्यमंत्री दादा तुमचा संबंध नाही. अहो दादा मी तुमच्याकडे घेत नाही ना. मला मुख्यमंत्र्यांकडे घ्यायला पाहिजे. ते सर्व ते कॉर्डिनेटर हे बघा, आम्ही तुम्हाला ही विनंती करायला आलो आहे की तुम्ही हे जे चालवलेलं आहे उपोषण, तर ते आता कृपा करून थांबवा आणि योग्य मार्गाने तुमचा न्याय मागा. साहेब मला आहे ना, जर तुम्ही आज जरी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाकडनं जर पत्र आलं तर आम्ही नोकरी देऊ शकतो. एक पत्र आलंय ना साहेब, आयुक्त साहेबांचं पत्र मला नाही. मग कोणाचं पाहिजे? मला- ते शासनाचे प्रतिनिधी आहे ना, वरिष्ठांच्या मला आदेशाप्रमाणे काम साहेब करतात मी ते. शिक्षण विभागात काम साहेब मी शिक्षण विभागात काम केलं. IAS अधिकाऱ्यांचं पत्र आहे. IAS अधिकारी तो माझ्या डिपार्टमेंट साठी नाही साहेब. ते मुदत वाढू शकत नाही. मी तुम्हाला ठामपणे सांगतोय. मला मुख्यमंत्री नोकरी देऊ शकतात. आणि शिक्षण खात्यात काम केलं नाही. सर. आणि साहेब माझ्या जर जीवाला काही झालं हो तर तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही फोकस मारताय. मी घरी गेल्यावर आत्महत्या केली. आमचं कसं आहे, आम्ही कसं जबाबदार आहोत. आम्ही तुम्हाला परिवार सेवा आत्महत्या मी केली. त्यांच्या जाहिरातला अर्ज पाठवले 110 साठी. मला तुम्ही फोकस सॉरी मारताय. 129 साठी BNSS. मला तुम्हाला विनंती करायला आली की मला तुम्ही दाब मारतायत साहेब. आणि यांचं काय युवा म्हणते कौशल्य वाचलेलं ऑफिस आहे, मला त्यांचं दाब आपण मारताय. मी आत्महत्या काल यांच्याविरुद्ध पूर्वी केलेली याला आहे. जबाबदार हे आपल्याकडे साळुंके आले त्यांच्या विरुद्ध, आणि आता नवीन याच्यामध्ये ते जे अपोजिट पार्टी साळुंके परिवार त्यांच्यावर केलेलं आहे. ते आज आपल्याकडेच पाठवलं आपल्याला. सर नाही सर, माझी त्यांची भेट नाही. येस सर, येस सर. काय बघू, काय रेकॉर्ड बनवताय आमचं? काय आमची चुकीचं नाही करत आपण प्रतिनिधी. साहेब मला एकच विनंती करायची. मी रोजगाराची भीक हे मागतो. बघा, हे IAS ऑफिसर आहेत, त्यांचं पत्र आहे आणि त्यांच्या पत्राला जर तुम्ही मानत नाही तर मग कसं? साहेब त्यांच्या पत्राला का मानू? पहिली गोष्ट, मला प्रशिक्षण 6 महिन्याचं दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी 5 महिने वाढवले. 11 महिने रेग्युलर झालं. 334 दिवस मी काम केलं. मी शिक्षण विभागात काम केलं. तुम्ही चुकीच्या माणसाला का घेऊन येत आहे? मला जी मुलगी पसंत आहे ती मुलगीला का दाखवताय? लग्न ज्याच्याशी करायचं त्याच्याशी त्याला सरळ याच्या भाषेत बोलावं तुम्ही. असे आडवे तिरवे कानेतिरपे शब्द वापरू नका. दादा, मी तुम्हाला करू नका. मी एकच तुमचं विनंती जे आहे करतोय. प्रशासनिक पद्धतीने तुमचं काय न्याय मागा. साहेब, मी मुलगी, मुख्यमंत्री भाऊ, आई, महोदयांना- वडील, काही मतलब नाही ना या गोष्टीचा. याच्यावर आमच्यावर काही परिणाम होणार नाही या गोष्टी. साहेब मला एकच म्हणायचंय. मी 16 दिवस झाले. मी पहिल्यापासून म्हणतोय मी शिक्षण विभागात काम केलं. जिल्हा परिषद शाळेत 12वी आणि पदवीधर तरुणांना त्या ठिकाणी पोस्टाद्वारे शिक्षण देऊन त्यांना नोकरी दिली आहे. मी पदवीधर आहे. माझं 334 दिवस काम केलेलं आहे. मी जर कामगार कायद्यामध्ये बसतो 1947, मी कायद्याची कलमनुसार भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम 14 समानतेचा हक्क, कलम 16 सार्वजनिक रोजगाराची समान संधी, कलम 19A अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कलम 19B शांततामय एकत्र येण्याचा मला अधिकार आहे, कलम 19G व्यवसाय स्वातंत्र्य आहे, 21 म्हणते जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, 21 म्हणतं शिक्षणाचा मला अधिकार आहे, कलम 23 मध्ये मला बळजबरी मजुरी विरुद्ध बंदी घालू शकत नाही, 39 आणि 41 म्हणतं समान कामात समान वेतन रोजगाराच्या हमी. मी मुख्यमंत्री हे सगळं आम्हाला घटना शिकूनच आम्ही आलेलो आहे साहेब. पर्यंत मला मग माझा प्रश्न आम्हालाही मान्य माझ्या आहे. बापाकडे द्या ना माझा प्रश्न, मुख्यमंत्र्यांकडे द्या ना माझा प्रश्न. तुम्ही मागणी करा ना तिथे. प्रशासनाने उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. तहसील साहेबांना मी पत्र दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांना हे सांगितलं. बघा, आमचा विषय मर्यादित आहे. तुम्हाला हे उपोषण सोडा तुम्ही आणि योग्य साहेब मार्गाने मला न्याय मागा. पत्र येणार आहे. ज्या दिवशी मला पत्र येईल त्या दिवशी मी उपोषण 100% सोडेल. आणि मला जर कोण फोकस मारेल, मी आणि माझा परिवार सामूहिक आम्ही आत्महत्या करू. याला प्रशासन जबाबदार आहे. ठीक आहे, आम्ही नोंद घेतो आणि तुमच्या विरुद्ध मग वेगळी कायदेशीर कारवाई करा. तुम्ही करा साहेब. मी तर असं बिमारणारच आहे. चालेल. हे बघा, जी नोकरी तुम्हाला सरळ मार्गाने मिळणार आहे, अडचण तुम्ही स्वतः उभी करून घ्या. मला पत्र येस किंवा नो तुम्ही काय वडील आहेत त्यांचे का हो बाबा? कोण आहेत? हे इथं बघा, माझा आता परिवार. प्रशासनाकडून आम्ही यांना समजायला आलेलो आहे योग्य मार्ग. हे काही मानत नाही. मग कायदा भंग केला म्हणून हा म्हणून मला धमकी वेगळा- देतात बुवा तुम्ही. हे बघा, आता ही पद्धत आहे का तुमची? ही धमकी आहे का? पोलीस अधिकारी धमकी द्यायला येतात का? साहेब मला प्रशासन धमकी मी द्यायला विनंती येतं करतोय. मला शासनाकडे चुकीचं आहे मिस्टर बाबीलाल देवरे, एकदम तुम्ही चुकीचं बोलताय. साहेब मी 16 दिवसापासून इथं बसलोय. ते काय मला आहे कसं आहे मुख्यमंत्री माहिती आहे आम्हाला. तुम्ही रीतसर मार्गाने सरळ सूट कायद्याप्रमाणे मला येस किंवा नो नाही दिलं तरी चालेल, पण मला मुख्यमंत्री सचिवालयाकडनं लिहून उत्तर दिला त्यांनी.
त्यांच्याकडनं नको, त्यांनी दिलेलं आहे. आयुक्ताकडनं नको. ते प्रशासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांचं मानत नाही मग पहिली तुम्ही गोष्ट मला चुकीच्या माणसाला तुम्ही भेट घालताय कसं साहेब. काय चुकीचा माणूस म्हणता तुम्ही मग मी- उद्या पीआय चुकीचा माणूस म्हणाल का तुम्ही साहेब तसं नाही म्हणतो मी एका मला- सरकारी अधिकारी चुकीचे आहे का? त्यांच्याकडनं प्रशिक्षण नको, मला रोजगार पाहिजे, रोजगार मागतोय. त्यांच्या संबंधित आहे म्हणून अहो 6 शासनाने दिवस जरी पाठवलं आहे. तुम्हाला शेळी पालनचं प्रशिक्षण दिलं तर त्याला शेळ्या द्यावं लागतात साहेब. 11 महिने मी अहो, तुम्ही प्रशिक्षण काय दिलं. आता- आम्ही रोजगार मेळावा घेतो ना, तर त्याच्यात या तुम्ही रोजगार मेळाव्याला पहिली उपस्थित हे गोष्ट- आता म्हणजे विषय सोडून द्यायचा आणि भलतीकडेच हे करायचं तुम्ही चुकीचं काय विचारतायत मला? कशाला प्रशासनाने तुम्हाला सांगितलं ना आम्ही मला- रोजगार उपलब्ध करून देऊ, मला- तर आम्ही रोजगार मेळावा घेतो माझे त्याच्यात मालक उपस्थित तुम्ही राहा. नाही येत, माझे मालक शासन तुम्ही आहे. पत्रव्यवहार मला आम्हाला केलाय ना. शासनाचा पत्र पाहिजे. 11 महिने मी आता तुम्हाला पत्र दिलेलं नाही, नाही. 2 मिनिटं. 2 दिवसापासून नाही, तुमचा 11 आणि माझा महिने काही संबंध 11 महिने नाही. तुम्हाला पगार कोणाकडे भरायला आले होते तुम्ही अटेंडन्स मला शासनाने पाठवलं, तुम्ही नाही. शासनाने पाठवलं होतं, तुमची पूर्ण रिक्वायरमेंट आम्ही केली ना. बरं, थांबा ना अर्धा तास मी येतो बघा तुम्ही मध्ये बोलू नका. मला बघून आणि जर तुम्ही कोणाचा इडा घेऊन आले असतील मग माझ्या जीवाला धोका आहे. मी इथं गेल्यावर मी मिस्टर आत्महत्या केली. तुम्ही काय आम्ही शासनाच्या याच्या प्रतिनिधीला गैरप्रकार बोलवलं. स्टेशनदारी लाईनची हे काय धमकी देणं लावलं या लोक 4 वेळेस आले सर, काय मला त्रास चुकीचं देत करताय का नाही. ते काय मला चुकीचं त्रास करताय देत नाही. रात्री पाठी ते येतात. रात्री पहाटे सरकारी प्रतिनिधी येऊन येतात हे करावं सोडावं तुम्ही. काय कुठे आरोप करताय तुम्ही वेळासारखे कसं हे करता तुम्ही बिलकुल नाही चालणार आहे मी तुम्हाला सांगतो, मी शासनाचा पत्र मागतो. मग शासन हे काय खासगी लोक आहेत का मला त्यांनी चुकीच्या माणसाचं पत्र येतं हे माझा मुख्य कार्यकारी आयुक्त आयुक्त आहे आहे महाराष्ट्र महाराष्ट्र. असते. हा? मी काय म्हणतो तुम्हाला, अरे नाही मला आता हे रोजगार बाती पाहिजे. आती होतं यार इथं. नरेश दादा मी काय मला म्हणतो रोजगार तुम्हाला, पाहिजे. मी रोजगारचा शासन विषय मांडणे आहे, परंतु ते द्यायला कोणीतरी बसलेत ना वरिष्ठ. आता तुम्ही पत्र मी लिहिलं, शिक्षण त्यांनी विभागात काम उत्तर ऐकून घ्या. तुम्ही त्यांना पहिले आम्ही 4 काय तास सांगतो ते आम्हाला ऐकूनच घ्यायला तयार नाही साहेब तुमची आले चालवताय होते, तुम्ही सगळी आता गोष्टी पण मानायला तयार नाही, तर पुढे हे बघा, एक झालं कायदा आता साहेब काय आता म्हणताय? तुम्ही मला उपोषण सोडायला लावताय. फक्त नाही, एवढंच नाही, तुमचं नाही, मत आहे. उपोषण सोडा हा विषय नाही, तो नंतरचा विषय. महत्वाचा विषय हाच आहे की तुमच्या ज्या मागणी संबंधित विभागाला तुम्ही केलेल्या होत्या त्यांनी आता त्यांच्या विभागीय आयुक्त नाशिकच्या साहेबांचं उत्तर आलं, ते तुम्हाला आवडलं. तुम्ही म्हटलं आधी की मुंबईचं उत्तर पाहिजे, आता मुंबईच्या साहेबांचं उत्तर येऊन गेलं. आता तुम्ही म्हणता की सेम साहेबांचं उत्तर पाहिजे. मला म्हणायचं काय ते प्रतिनिधी आहेत साहेब, ना. मला त्यांनी प्रशिक्षण दिलं, प्रशिक्षणामध्ये वाढ नको, मला रोजगार पाहिजे. मी प्रशिक्षणामध्ये वाढ मागत नाही, मला रोजगार पाहिजे. रोजगार साहेब हो, मग ते तुम्ही संबंधित जे डिपार्टमेंट तुमचं जे अपेक्षा आहे, तुमचं म्हणणं आहे, त्यांच्याकडे पत्रव्यवहार जे करा. आम- डायरेक्ट पत्रव्यवहार करा ना वरती मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही. अरे तुम्ही योग्य ठिकाणी न्याय मागून ठिकाणी जे सर्व लावून तुम्ही हे सर्व बघा लावून कोर्टात न्याय मागा ऐकून घ्या ऐकता का तुम्ही तुम्ही आता तुम्ही एक तर कोर्टात न्याय मागा दुसरा मुद्दा मुख्यमंत्री कार्यालयाची पत्र डायरेक्ट करा डायरेक्ट करावं. नाही संपला गेलं. विषय ते पण पत्र गेलं. गेलाय ना माझा सोडा ना येईल ना काहीतरी उत्तर मिळेल ना त्या दिवशी सोडून. झाला ठीक आहे नाही ऐकत तुम्ही साहेब उत्तर मिळालं नाही बिलकुल नाही ऐकणार का आम्ही सांगतो चांगल्याने साहेब जर गुन्हा नोंद जर मी केला ना अजून माझ्यावर गुन्हा दाखल करणार आहे तुम्ही. मी मेलो शेवटची स्टेप ती राहील बघा तुमची शेवटची स्टेप आमची ती राहील हा दाबदडप करतात माझ्यावर चालेल. याला दाब तुम्ही मानायला तयार नाही जाऊ रे साहेब. तुम्ही मानत नाही